नमस्कार दिव्यांग बांधवांनो. बऱ्याच दिव्यांग बांधवांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना 5% निधी मिळत नाही किंवा रेशन कार्ड मिळत नाही दारिद्र्य रेषेचं. तर याच्यासाठी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्याला एकजूट होणं आवश्यक आहे. आपण जर एक झालो आणि या गोष्टीविरुद्ध जर लढलो तर आपल्याला नक्कीच न्याय मिळेल. आपल्या गावातील आपण कमीत कमी प्रत्येक गावामध्ये 10 लोक दिव्यांग आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात प्रत्येक गावामध्ये. तर आपण सर्वांनी एकजूट करायची, सर्वांनी ग्रामपंचायतला निवेदन द्यायचे, आपला 5% निधी मागून घ्यायचा. तरी जर ऐकत नसेल तर एक लेटर, साधं एक पत्र लिहायचं जिल्हाधिकाऱ्यांना, याच्यावर नक्कीच तोडगा निघेल. तसंच दुसरी गोष्ट, राशन कार्ड. बऱ्याच लोक, मला काल व्हिडिओ टाकला राशन कार्डवर, मला बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की तुम्ही चुकीचे व्हिडिओ टाकता, देत नाहीत, कोणीच द्यायला बसलेलं नाहीत. या सर्व योजना तुम्हाला घरपोच कोणीच देणार नाही, तर तुम्हाला ह्या मागून घ्यावं लागतील, ह्या मिळवून घ्यावं लागतील. याच्यासाठी रेशन कार्डला एक अर्ज द्यायचा, त्याची एक ओसी आपल्याला ठेवायची. आता जवळपास 2022 साली ज्यांनी अर्ज दिले ते त्यांना रेशन कार्ड आज म्हणजे आता या चालू वर्षी मिळत आहेत. थोडा टाइम लागतो, पण आपण मागून घ्यायच्या. जर तरी जमत नसेल तर एक पत्र, जिल्हाधिकारी आपलं मायबाप सरकार असते, सरकारला लेटर लिहायचं. तसंही होत नसलं तर एक उपोषणाचं अस्त्र आहे जे आपल्याला महात्मा गांधींनी शिकवलेलं आहे. तरी सर्वांनी या गोष्टीचा वापर करावा व आपले हक्क, जे आपले काही कर्मचारी असतात ते आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत, हे हक्क मिळवून घ्यायचे. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी एक व्हा. अजून कोणाला काही अडचण असल्यास नक्की संपर्क करा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद दिव्यांग बांधवांनो.